नमस्कार मंडळी, सुनीता लावंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्याबरोबर नाश्त्याची एक हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे आणि ती रेसिपी म्हणजे कोकोनट डोसा. हा कोकोनट डोसा खूप सॉफ्ट, जाळीदार आणि मुलायम असतो आणि खायला तर खूप टेस्टी लागतो. ह्या डोशाबरोबर खाण्यासाठी मी एक मस्त चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे. तर ही चटणी आणि डोशाचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला मग हा कोकोनट डोसा आणि चटणी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. तर कोकोनट डोसा बनवण्यासाठी मी इथं 1 कप तांदूळ घेतलाय. हा रोजच्याच वापरातला कोलम तांदूळ आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. तर हा तांदूळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आणि आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा तांदूळ भिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं. तसंच यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालायचे. मेथीदाण्यामुळे डोसे खूप मऊसूद होतात आणि चव पण खूप छान येते. आता यावर झाकण ठेवून तांदूळ आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचे आहेत. 3-4 तासानंतर तांदूळ आपला चांगला भिजलेला आहे. तर हे तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. त्यासाठी आधी यातलं जे वरचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आता डोसे एकदम फ्लफी होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ घालायचा, तो म्हणजे 1 वाटी पोहे घालायचे. तर पोहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून पोहे यामध्ये घालायचे. आपण कांदा पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत. त्यानंतर 1 कप ओला नारळ घालायचा. आपण कोकोनट डोसा बनवतोय त्यामुळे नारळ भरपूर घाला. नारळाची काळी पाट काढून नारळ किसून घेतलेला आहे. आता त्यानंतर साधारण 1 कप पाणी घालून याला जरा बारीक वाटून घ्यायचं. सुरुवातीला 1 ते 1.5 कप पाणी घाला. लागलं तर अजून पाणी घालून त्याची तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर बघा, बॅटर असं बारीक वाटून घेतलेलं आहे. डोशासाठी हे पीठ जरा घट्ट आहे म्हणून मग मी काय करते, मिक्सरचं भांडं विसरून यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घालते आणि याला चांगलं मिक्स करते. तर बघा, साधारण अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला रात्रभर किंवा 7 ते 8 तास फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं. इनो घालून तुम्ही लगेचच याचे डोसे बनवू शकता, पण पाहिजे तशी याला जाळी पडत नाही म्हणून मग आपण काय करायचं, याला फर्मेंट व्हायला ठेवून देऊयात. दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, आपलं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे. छान जाळी सुद्धा पडलेली आहे. याला जरा आता आपण हलवून घेऊया. तर पीठ चांगलं आपलं फर्मेंट झालेलं आहे. तर आता आपण याला जरा साईडला ठेवून देऊया आणि आता आपण चटणी बनवायला घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे, 1 छोटी वाटी फुटाण्याची डाळ, 1 छोटी वाटी ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आपल्या टेस्टनुसार कमी जास्त घाला. त्यानंतर आल्याचा 1 छोटा तुकडा घालायचा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. ही रंगासाठी घातलेली आहे. याने चटणीला खूप छान रंग येतो. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं. तर बघा, अशी ही बारीक चटणी वाटून घेतली आहे. तर ही चटणी एकदम क्रीमी होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचं आणि याला जरा परत मिक्सरला जरासं फिरवून घ्यायचं. तर बघा, काय मस्त क्रीमी चटणी आपली तयार झाली आहे. रंग तर पहा किती छान आलाय. आता यावर एक तडका देऊया. त्यासाठी 1 चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याचे 4-5 पानं, 1-2 लाल सुक्या मिरच्या आणि हिंग घालून ही फोडणी चटणीवर घालायची. मिक्स करायचं. तर ही आपली चटणी तयार झाली आहे. चला आता डोसे बनवायला घेऊया. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करूयात आणि लगेचच डोसे बनवायला घेऊयात. मीडियम फ्लेमवर तवा हलकासा गरम झाला की 1 चमचा बॅटर मधोमध यामध्ये घालायचं. ते आपोआप गोलाकारात स्प्रेड होतं. ही ऑइल फ्री रेसिपी आहे. तुम्हाला तव्याला तेल लावायची अजिबात गरज पडत नाही. आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि याला खालच्या बाजूने 1 ते 2 मिनिट चांगलं शेकून घ्यायचं. तर बघा, लगेचच याला छान जाळी पडू लागलेली आहे. पारंपरिक पद्धतीने पीठ फर्मेंट केल्यामुळं डोसे छान सॉफ्ट आणि जाळीदार होतात. 2 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूया. वरची बाजू कोरडी झाली की डोसा काढून घ्यायचा. हा डोसा एकाच बाजूने भाजून घ्यायचा असतो. डोसा असा जाळीवर काढला की मग तो ओलसर होत नाही. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसे बनवून घेते. तर हे डोसे खूप पटपट तयार होतात, त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा हे डोसे बनवून डब्याला देऊ शकता. खूप हलका फुलका, पौष्टिक आणि टेस्टी हा नाश्ता तयार होतो. दात नसलेले लहान मुलं असो किंवा वयस्कर आजी आजोबा असो, सर्वजण हा डोसा खूप एन्जॉय करतात. तर हा कोकोनट डोसा आणि ही आगळी वेगळी चटणी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. ह्या डोशाचं विशेष म्हणजे नारळामुळे हा डोसा खूप टेस्टी लागतो.
तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे की तुम्ही एकदा का हे डोसे बनवले की पुन्हा पुन्हा हे डोसे बनवणार. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि डोसे कसे झाले हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.